संतुलनाला मिळणार भाग्याची जोड. आता संघर्षाचे दिवस संपणार. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, गेल्या काही महिन्यांपासून करिअरमधील अनिश्चितता, खर्चाचे वाढते प्रमाण आणि सगळं करूनही योग्य न्याय न मिळणं, या मनस्थितीतून तुम्ही जात असाल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला एक प्रचंड मोठी आणि सकारात्मक कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या लाभस्थानात स्वराशीत येत आहे. 2 ऑगस्टला धनेश मंगळ भाग्यस्थानात जात आहे आणि 9 ऑगस्टला कर्मस्थानातील उच्चीच्या गुरुचा उदय होत आहे. तुमच्या वैभवाचे, मानसन्मानाचे, आर्थिक समृद्धीचे दिवस आता सुरू होत आहेत. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातील 7वी म्हणजेच वायुतत्वाची आणि शुक्र मालक असलेली न्यायप्रिय व संतुलित राहसा आहात. तुमचा स्वभाव कसा आहे तर प्रत्येक गोष्टीत सुवर्ण मध्य आणि संतुलन साधणारे अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व, कलाप्रेमी आणि सुसंस्कृत, वादावादीपासून दूर राहणारे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे, समाजात शांतता व न्याय प्रस्थापित करण्याची आवड असणारे. तुमचा हाच संयमी आणि समजूतदार स्वभाव या महिन्यात तुम्हाला लोकांमध्ये कमालीची लोकप्रियता मिळवून देणार आहे. या महिन्याचा मंत्र आहे, जेव्हा कर्माला योग्य नियोजनाची आणि भाग्याची साथ मिळते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज साध्य होतात. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे समृद्धी, प्रॉस्पॅरिटी. हिरो प्लॅनेट, या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत सूर्यदेव आणि गुरुदेव. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव 11व्या घरात लाभस्थानात स्वराशीचे येत आहे. 9 ऑगस्टला 10व्या घरातील उच्चीच्या गुरुदेवांचा उदय होत आहे, जे तुमच्या करिअरला, लाभाला सर्वोच्च उंचीवर नेतील. या महिन्यात 5 चुका नक्की टाळा. 1 ऑगस्टपासून राशीस्वामी शुक्र 12व्या घरात नीच होत असल्याने चैनीच्या गोष्टीवर किंवा देखाव्यावर विनाकारण मोठा खर्च करणं टाळा. 2 ऑगस्टला मंगळ भाग्यस्थानात जात असल्याने धार्मिक कार्यात किंवा वडिलांशी विनाकारण वाद घालणं टाळा. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने कोणत्याही मोठ्या करारावर किंवा कागदपत्रावर विचार न करता स्वाक्षरी करू नका. 4 गुप्त शत्रूंच्या कारवायांकडे आणि पाठीमागे होणाऱ्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. स्वतःचा संयम गमावू नका. 5 आरोग्याच्या बाबतीत विशेषतः पोटाचे विकार किंवा डोळ्यांच्या त्रासाकडे अजिबात निष्काळजीपणा करू नका. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्या धनस्थानाचा स्वामी मंगळ 2 ऑगस्टला भाग्यस्थानात जात असल्याने कुटुंबाच्या पाठिंब्याने मोठी आर्थिक प्रगती प्राप्त होईल. बुध 5 ऑगस्टला 10व्या घरात अर्थात कर्क राशीत आणि 22 ऑगस्टला लाभस्थानात प्रवेश करेल. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने बोलण्यात गोडवा ठेवा. जिथे शब्दांमध्ये आदर आणि व्यवहारात पारदर्शकता असते तिथे संपत्ती कायम टिकून राहते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. 3ऱ्या घराचे स्वामी गुरुदेव 10व्या घरात उदित होत आहेत. त्यामुळे तुमच्या कष्टाचे, परिश्रमाचे अत्यंत गोड फळ तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला पाहायला मिळतील. 1 ऑगस्टला शुक्र 12व्या घरात नीच होत असल्याने प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सांभाळा, परंतु हे प्रवास व्यवसायाच्या दृष्टीने दूरगामी फायदे देऊन जातील. 4थ्या आणि 5व्या घराचा स्वामी शनिदेव 6व्या घरात वक्री होत आहे, परंतु 10व्या घरातील उच्चीच्या गुरुचा उदय आणि 5 ऑगस्टला बुधाचं 10व्या घरात येणं यामुळे वास्तू किंवा वाहन खरेदीचे अडकलेले व्यवहार 9 ऑगस्ट नंतर अचानक मार्गी लागतील. आईच्या तब्येतीची चिंता दूर होईल, तिचे आशीर्वाद लाभतील. विद्यार्थ्यांसाठी 5 ते 22 ऑगस्ट दरम्यान बुधाचं गोचर अभ्यासात उत्तम एकाग्रता देईल. 22 ऑगस्ट नंतर स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळण्याचे योग आहेत. प्रेम संबंधांमध्ये 12व्या घरातील नीच शुक्रामुळे काहीसे गैरसमज किंवा दुरावा जाणवू शकतो. जोडीदारावर विश्वास ठेवा.
विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे आणि 17 ऑगस्ट नंतर सूर्याच्या लाभस्थानातील आगमनाने विवाहाचे अत्यंत उत्कृष्ट योग जुळून येतील. तुमच्यासाठी एक प्रश्न. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, जेव्हा नात्यात किंवा कामात समतोल बिघडतो तेव्हा तुम्ही रागाने निर्णय घेता की शांत राहून परिस्थिती नियंत्रणात आणता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने शनी 6व्या घरात वक्री असून राशीस्वामी शुक्र 12व्या घरात नीच आहे. त्यामुळे अपचन, उष्णतेचे विकार किंवा डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात. आहाराची काळजी घ्या. उत्तम आरोग्य ही जीवनातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे, तिचे रक्षण करा. 9 ऑगस्टला गुरुचा उदय होत असल्याने जुन्या कर्जाचे हप्ते फेडणे सोपे होईल. कोर्टाच्या कामात तुमच्या बाजूने सकारात्मक वळण मिळेल. 10व्या घरात उच्चीचा गुरु 9 ऑगस्टला उदित होत असल्याने 5 ऑगस्टला बुध देखील तिथे येत असल्याने नोकरी करणाऱ्यांना मोठी पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याचे हुकमी योग आहेत. 17 ऑगस्टला सूर्य 11व्या घरात आल्यामुळे सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात मोठा लाभ होईल. व्यावसायिकांसाठी 22 ऑगस्ट नंतर बुधाचे लाभस्थानात जाणं नवीन ऑर्डर्स आणि बंपर नफा मिळवून देतील. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, महाभारतातील धर्मराज युधिष्ठिर यांचा स्वभाव आठवा. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही आपला न्याय, संयम आणि धर्माचा ताबा सोडला नाही. तूळ रास ही युधिष्ठिरांसारखीच न्याय आणि संतुलनाचा अंश आहे. ऑगस्ट महिन्यात जरी शुक्राची स्थिती थोडी कमकुवत असली तरी तुमचा संयम आणि ग्रहाचे पाठबळ तुम्हाला शेवटी विजयाच्या सिंहासनावर नक्की बसवतील. प्रिय भगिनींनो, 12व्या घरातील नीच शुक्रामुळे आरोग्याची आणि स्वतःच्या बजेटची काळजी घ्या. अनपेक्षित खर्चावर नियंत्रण ठेवा. 17 ऑगस्ट नंतर तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात तुमच्या कर्तृत्वाला दाद मिळेल. वक्री शनी आणि नीच शुक्रामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या पायांचे दुखणे किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित चालणे, हलका व्यायाम करावा. 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे आध्यात्मिक कार्यात मन रमेल, मानसिक शांतता लाभेल. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठे शुभ संकेत म्हणजे 2 ऑगस्टला धनेशचे भाग्यस्थानात होणारे गोचर, 9 ऑगस्टला 10व्या घरात होणारा गुच्चीच्या गुरुचा उदय, 17 ऑगस्टला 11व्या घरात सूर्याचं स्वराशीत येणं, हे ग्रहमान तुमच्या भाग्यांची दारं पूर्णपणे उघडून देईल. बृहत जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा तूळ राशीचा एकादशेश सूर्य 11व्या घरात स्वराशीत असतो आणि धनेश मंगळ 9म स्थानात बलवान असतो, तेव्हा अखंड लक्ष्मी योग निर्माण होतो. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या कर्तृत्वाच्या आणि भाग्याच्या बळावर या महिन्यात प्रचंड आर्थिक उन्नती आणि समाजात मानसन्मान प्राप्त करेल. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 11व्या घरातील सूर्य सांगतो तुमच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या ठेवा. समाजात नेतृत्व करण्याची हीच योग्य वेळ आहे. 10व्या घरातील उदित गुरुदेव सांगतात तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवा, यशाचे शिखर तुमचेच आहे. 12व्या घरातील नीच शुक्र सांगतो दिखाव्याच्या गोष्टीवर ऊर्जेचा आणि पैशांचा अपव्यय करू नका. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात न्याय क्षेत्र, व्यवस्थापन, मॅनेजमेंट, कला, फॅशन डिझायनिंग, सरकारी कंत्राटे, बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील जातकांनी मोठे व्यावसायिक निर्णय घ्यावे. प्रचंड यश मिळेल. दुसऱ्यांचं मन जपताना स्वतःच्या आनंदाशी तडजोड करू नका, कारण तुमचं आंतरिक समाधानच तुमच्या प्रगतीचा पाया आहे. 17 ऑगस्टला सूर्य लाभस्थानात स्वराशीत येत असल्याने 22 ऑगस्टला बुध देखील तिथे प्रवेश करत असल्याने तुमच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित इच्छा पूर्ण होतील. 12व्या घरातील शुक्रामुळे धार्मिक किंवा शुभ कार्यावर खर्च होईल. तसंच परदेश प्रवासाचे, परदेशी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांचे प्रयत्न या महिन्यात यशस्वी होण्याची शक्यता वाढत आहे. या महिन्याचा स्कोअर कार्ड ऑगस्ट 2026. पैसा चक्क 10 पैकी 9.
प्रेम 10पैकी 7, करिअर 10पैकी 9.5, आरोग्य 10पैकी 7.5, कुटुंब 10पैकी 8.5, भाग्य 10पैकी 9.5, मानसिक शांती 10पैकी 8. शुभ दिवस 7, 9, 17, 25, 26 ऑगस्ट महिन्यात या दिवशी महत्त्वाची आणि मोठी कामं पूर्ण करा. सावध राहण्याचे दिवस 1, 2 आणि 18 ऑगस्ट या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि वाद टाळा. उपाय: दररोज किंवा दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करा. महालक्ष्मी अष्टकम वाचावे. 9 ऑगस्टपर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमहा या मंत्राचा जप करावा. गाईला पांढरी मिठाई किंवा थोडं दूध भात खाऊ घालावा. रोज कॉर्टज ब्रेसलेट धारण केल्यास राशी स्वामी शुक्राचं बळ वाढेल. सुख, समृद्धी, मानसिक समाधान लाभेल. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, लक्षात ठेवा, तराजूची दोन्ही पटं समान होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात यश, सुख आणि समृद्धीचे पारडे कमालीचे जड होणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.